नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञान कस्तुरी मॅथ्स क्लासेसमध्ये तुमचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। तर आपण नेक्स्ट लेक्चर घेऊन आलेलो आहोत, तो पुढचा पार्ट घेऊन आलेलो आहोत की अर्थनियोजन या चॅप्टरचा जे आपण जे प्रॉब्लेम सिरीज सुरू केलेली आहे, जे आपण सर्व सराव संचामधील वेगवेगळे प्रश्न जे आहेत ते कशा पद्धतीने आपल्याला परीक्षेमध्ये सोडवले पाहिजे हे अतिशय व्यवस्थितपणे आपण बघतोय। सगळ्या अगदी बेसिक कन्सेप्ट पासून अगदी ॲडव्हान्स लेवलचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते सगळे प्रश्न आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय। त्याच पद्धतीने त्याच दृष्टीने जे सध्याचे जे लेक्चर्स घेऊन आलेलो आहोत ते आहे सराव संच 4.3 च्या अनुषंगाने आहे। सराव संच 4.3 मधील जे काही प्रश्न आहेत ते आपण बघूयात आणि आपण आशा करतोय की तुम्हाला जे पाठीमागचे दोन तीन लेक्चर झालेले आहेत, सराव संच 4.1 असेल, 4.2 असेल, त्यातल्या बऱ्याच साऱ्या ज्या संकल्पना आहेत, कन्सेप्ट्स आहेत त्या तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या समजत असतील अशी आपण अपेक्षा करूयात आणि पुढचा पार्ट आपण कंटिन्यू करूयात। बघा, पहिला प्रश्न आहे यातला सराव संच 4.1 मधील पुढील तक्ता योग्य शब्द किंवा संख्या लिहून पूर्ण करा अशा पद्धतीने तुम्हाला म्हटलेलं आहे। म्हणजे रिकाम्या जागेमध्ये तुम्हाला अशा पद्धतीचा प्रश्न येणं अपेक्षित आहे। 1 मार्काला तुम्हाला प्रश्न येऊ शकतो। याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे तुम्हाला, दर्शनी किंमत, मूल्य प्रकार आणि बाजारभाव अशा पद्धतीने 3 कन्सेप्ट दिलेले आहेत। म्हणजे तुम्हाला इथं हा जो प्रश्न बघायला गेला तर अगदी बेसिक जे नॉलेज आहे तुम्हाला त्याच्यावर डिपेंड आहे। म्हणजे एखादा शेअर्स, आता जो पार्ट सुरू झालेला आहे आपल्या 4.3 मध्ये शेअर्सच्या संबंधित असणार आहे। जसं आपण अगोदरच्या लेक्चर्समध्ये बघितलेलं आहे, जीएसटी असेल, त्याच्यामध्ये सीजीएसटी, देय कर असेल, परत त्याच्यानंतर आपण बघितलेलं आहे टॅक्सेबल अमाऊंट, करपात्र किंमत, या सगळ्या जशा कन्सेप्ट्स बघितलेल्या आहेत तसं 4.3 च्या अनुषंगानं जे बेसिक महत्त्वाचं आहे तर ते कशाशी संबंधित आहे, दर्शनी किंमत असेल, तर त्याच्यानंतर तुम्हाला बाजारभाव असेल किंवा त्याला म्हणतो आपण मार्केट व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू, या 2 कन्सेप्ट सोबतच परत काय येतात, 3 प्रकार येतात त्याचे। एक असतो शेअर्स कशा पद्धतीने असतो, सममूल्यावर असतो, अधिमूल्यावर असतो आणि एक असतो कोणता, अवमूल्यनावर असतो। अशा प्रकारच्या 3 कन्सेप्ट येत असतात। मग यामध्ये 3 कन्सेप्टचा जर विचार केला तर तुम्ही लक्षात येतं, सममूल्य म्हणजे काय असतं, सममूल्य शेअर्स ॲट पर असं म्हणतो इंग्लिशमध्ये आपण त्याला। तर सममूल्य म्हणजे काय असणार आहे, मार्केट व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू हे दोन्ही पण कशा असतील तुमच्या, इक्वल असतात। म्हणजे ज्या बाजारभावामध्ये जो बाजारभाव आहे आज रोजी त्याची दर्शनी किंमत जर तीच असेल, बदललेली नसेल, तर त्याला म्हणतो, म्हणजे फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू जर इक्वल असेल, समान असेल बाजारभाव आणि दर्शनी किंमत, तर त्याला म्हणतो आपण शेअर्स कसा आहे, सममूल्यावर आहे, शेअर्स ॲट पर असं म्हणत असतो। त्याच पद्धतीने दुसरा प्रकार असतो सममूल्याच्या सोबतच अधिमूल्य। अधिमूल्य म्हणजे काय असणार आहे, तर मूल्य काय झालेलं आहे, अधिक झालेलं आहे, म्हणजे वाढलेलं आहे। जसं सुरुवातीला फेस व्हॅल्यू म्हणजे माहिती आहे आपल्याला, फेस व्हॅल्यू कशाशी संबंधित असते, तर फेस व्हॅल्यू म्हणजे जी शेअर्स असणार आहे, इनिशियल प्राइस असते शेअर्सची ठरवत असताना आपण बघितले आता फेस व्हॅल्यू, दर्शनी किंमत काय असते, कंपनी असते, कंपनी टाकण्यासाठी शेअर्स कशा पद्धतीने आपण भाग करतो, त्यावेळेस सुरुवातीला इनिशियल म्हणजे शेअर्स आपण एक पब्लिश करत असताना जी त्याची व्हॅल्यू असते सुरुवातीला त्याला म्हणतो आपण फेस व्हॅल्यू। त्या फेस व्हॅल्यूमध्ये तुम्हाला माहिती आहे सुरुवातीला फेस व्हॅल्यू जशी असते त्या पद्धतीनं नंतर जो एक वेळेस शेअर मार्केटमध्ये आला की त्याची व्हॅल्यू काय असते, सेकंदाला, मिनिटाला चेंज होत राहते। चेंज होणाऱ्या व्हॅल्यूला आपण काय म्हणत असतो, तर ती शेअर्सची व्हॅल्यू कोणती झालेली आहे, मार्केट व्हॅल्यू। मग अधिमूल्य म्हणजे या फेस व्हॅल्यूचं काय झालेलं आहे, मूल्य वाढलेलं आहे। म्हणजे फेस व्हॅल्यू जी आहे तो आता सध्या कमी आहे तुलनेनं कशाच्या, मार्केट व्हॅल्यूच्या। म्हणजे मार्केट व्हॅल्यू काय झालेली आहे, इथं जास्त झालेली आहे कशापेक्षा, फेस व्हॅल्यूपेक्षा। तर आपण त्याला म्हणतो शेअर्स कशा पद्धतीचा आहे, आता अधिमूल्यावर आहे, शेअर्स ॲट प्रीमियम, शेअर्स ॲट प्रीमियम असं म्हणत असतो। आणि तिसरा प्रकार असतो अवमूल्यन। शेअर्स कशा पद्धतीचा आहे, अवमूल्यावर आहे। अवमूल्यावर आहे म्हणजे डिस्काउंटवर आहे। डिस्काउंट कशा पद्धतीचं डिस्काउंट असणार आहे, इथं जर फेस व्हॅल्यू जर समजा काय आहे इथं जास्त आहे तुलनेनं कशाच्या, तर मार्केट व्हॅल्यूच्या, म्हणजे इथं बाजारभाव जास्त असणार आहे, कमी असणार आहे कशापेक्षा, फेस व्हॅल्यू दर्शनी किमतीपेक्षा। याचं प्रत्यक्षात आपण उदाहरणाच्या स्वरूपामध्ये सोडवून बघूयात। मग इथं सांगितलेलं आहे तुम्हाला, पहिलं उदाहरण सांगितलेलं आहे किती आहे, शेअर्सची दर्शनी किंमत म्हणजे फेस व्हॅल्यू जी आहे ती किती आहे, 100 रुपीज, 100 रुपये आहे। आणि पुढे सांगितलंय त्याचा मूल्य प्रकार जो आहे कशा पद्धतीचा आहे, तो कोणत्या टाईपचा आहे, तर सममूल्यावर आहे, शेअर्स ॲट पर असं म्हटलेलं आहे। म्हणजे कसं असणार आहे, मार्केट व्हॅल्यू आणि त्याची काही दर्शनी किंमत फेस व्हॅल्यू असणार आहे, इक्वल असणार आहे, समान असणार आहे। म्हणून इथे 100 रुपयाचा शेअर्स किती रुपयाला असेल, त्याचा बाजारभाव पण किती रुपये असणार आहे, 100 रुपयेच असणार आहे। हे त्याचं उत्तर असणार आहे। पहिल्या वाक्याचं म्हणजे पहिलं जे तुम्हाला दिलेली रिकामी जागा आहे
ते तुम्हाला अशा पद्धतीनं सोडवता येते. त्याच्यानंतर पुढे म्हटलेलं आहे मूल्य प्रकार दिलाय. पहिलीच रिकामी जागा तुम्हाला लिहायची आहे, सोडवायची आहे. पण शेअर्सचे कसे दिलेले आहे तुम्हाला? शेअर्स कसा आहे? अधिमूल्यावर आहे. अधिमूल्य म्हणजे मूल्य वाढलेलं आहे, परंतु त्याचा जो दिलेली किंमत असणार आहे ती कोणत्या पद्धतीची आहे? इथं दिलेली तुम्हाला बाजारभाव आहे दिलेला, म्हणजे मार्केट व्हॅल्यू आहे. निश्चितच याच्यापेक्षा कमी किमतीला काय असणार आहे? दर्शनी किंमत असणार आहे, कारण शेअर्स कसा आहे? अधिमूल्यावर आहे. शेअर्स ॲट प्रीमियम आहे, प्रीमियमवर आहे शेअर्स, म्हणजेच हे 500 रुपये एक्स्ट्रा असणार आहे. म्हणजेच याच्यामधून जर तुम्ही मायनस केलात बाजारभाव वजा अधिमूल्य जर वजा केलं तर तुम्ही काय येणार आहे? दर्शनी किंमत. मग 575 मधून जर तुम्ही किती वजा केलात? 500 वजा केलं तर तुमचं उत्तर येणार आहे 75 रुपये. 75 रुपये ही जी किंमत असणार आहे याला म्हणतो आपण दर्शनी किंमत असेल. दर्शनी किंमत 75 रुपये असेल तर, आणि त्या शेअर्स, तो जर शेअर जो आहे अधिमूल्यावर असेल 500 रुपयावर, तर त्या शेअर्सचा जर आजचा बाजारभाव बघायला गेला तर किती रुपये असणार आहे? 575 रुपये असणार आहे. ठीक आहे, चला प्रश्न तिसरा एक प्रकार दिला इथं. तिसरं वेगवेगळ्या 3 जे प्रश्न दिलेले आहेत तुम्हाला, 3 रिकाम्या जागा ज्या दिलेल्या आहेत त्या 3 वेगवेगळ्या प्रकारच्याच दिलेल्या आहेत. इथं सांगितलं 10 रुपये आहे त्याची दर्शन किंमत. फेस व्हॅल्यू किती दिलेली आहे तुम्हाला? 10 रुपये. आणि त्याची जर मार्केट व्हॅल्यू बघायला गेला तर किती आहे? 5 रुपये. म्हणजे निश्चितच इथं फेस व्हॅल्यू जास्त आहे. मग फेस व्हॅल्यू जास्त असेल कशापेक्षा? मार्केट व्हॅल्यूपेक्षा. तर आपण काय म्हणतो? शेअर्स कसा आहे? अवमूल्यनावर आहे, डिस्काउंटवर आहे, म्हणजे किंमत कमी झालेली आहे. याचाच अर्थ इथं आपण काय येणार आहे? आपलं उत्तर अवमूल्यन. आणि काय असणार? किती रुपये अवमूल्यनावर आहे? 10 वजा 5 म्हणजे 5 रुपये जे असणार आहे ते काय असणार आहे? शेअर्स अवमूल्यनावर असणार आहे. आणि अशा पद्धतीचा आपला प्रश्न पहिला तुम्हाला सोडवता येतो. आणि हे सोडवत असताना या तिघांच्याही व्याख्या जर लिहायच्या असतील तर त्या व्याख्याही आपण तयार करू शकतो. जर एखाद्या वेळेस शेअर्स सममूल्यावर असेल तर बाजारभाव आणि मार्केट व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू, बाजारभाव आणि दर्शनी किंमत ही समानच असते. म्हणजे बाजारभाव बरोबर काय असणार आहे? दर्शनी किंमत. पहिलं सूत्र झालं. अधिमूल्याचं जर असेल, अधिमूल्यावर असेल शेअर्स, तर बाजारभाव काय असणार आहे? बाजारभाव बरोबर सूत्र असणार आहे आपलं, म्हणजे आपण जवळपास पहिल्या कंडिशनमध्ये कसं असणार आहे? बाजारभाव आणि दर्शनी किंमत ही दोन्ही समान असणार आहे. इथं आपण बाजारभावाचं सूत्र बघणार आहोत, पण कधी बघणार आहोत? शेअर्स कसं असेल? अधिमूल्यावर आहे, प्रीमियमवर आहे, तर काय असणार आहे? बाजारभाव. तर जे बाजारभाव होतं इथं आपण अधिमूल्याचं जसं वापरलेलं होतं, हे काय होतं? दर्शनी किंमत. दर्शनी किंमत अधिक काय असणार आहे? अधिमूल्य. जेवढं अधिमूल्य आहे हे अधिमूल्य जर तुम्ही ऍड केलात तर काय असणार आहे? तुमचं काय भेटणार आहे? हे 575 उत्तर. बघा, हे 75 अधिक काय केलं आपण? 500. या दोघांचं उत्तर किती आलेलं आहे? 575. आणि त्याला म्हणतो आपण शेअर्सचा काय असणार आहे? तो बाजारभाव. कधी? ज्यावेळेस शेअर्स कसा असेल? अधिमूल्यावर असेल, प्रीमियमवर असेल. याच पद्धतीनं शेअर जर तुम्ही जर अवमूल्यनावर असेल, डिस्काउंटवर असेल शेअर्स, म्हणजे प्राइस कमी होत असेल त्याची, फेस व्हॅल्यूपेक्षा मार्केट व्हॅल्यू कशी होते? कमी होत असेल, तर मात्र हेच बाजारभावाचं सूत्र, मार्केट व्हॅल्यूचं जे फॉर्म्युला आहे तो आपला चेंज होईल. आणि तो कसा असणार आहे? बाजारभाव बरोबर सूत्र असणार आहे. इथं काय असणार आहे? बाजारभाव म्हणजे दर्शनी किंमतीमधून तुम्हाला वजा करावं लागेल. दर्शनी किंमत अधिक असेल का? इथं नाही, वजा असणार आहे. आणि किती असणार आहे? अवमूल्यन. किती अवमूल्यन झाले तेवढं वजा करावं लागेल, म्हणजे फेस व्हॅल्यू मायनस डिस्काउंटेड प्राइस असणार आहे. मग डिस्काउंट किती आहे? 5 रुपीज डिस्काउंट आहे. 5 रुपये काय आहे? अवमूल्यन आहे. म्हणून आपण दर्शनी किंमत 10 असताना अवमूल्यन जर 5 रुपये होत असेल तर 10 वजा 5 केलं आपण, किती उत्तर आलेलं आहे आपलं? 10 वजा 5 म्हणजे 5. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला हे लिहिता येतं. म्हणजे या पद्धतीचे तुम्हाला फॉर्म्युले आणि या कन्सेप्ट, कोणत्या 3 कन्सेप्ट? सममूल्य, अधिमूल्य आणि अवमूल्यन. शेअर्स ॲट पर, शेअर्स ॲट प्रीमियम अँड शेअर्स ॲट डिस्काउंट, या 3ही कन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याचाच वापर करून आपल्याला अजून पुढचे काही क्वेश्चन्स तुम्हाला बघता येतात, परंतु हा जो बेसिक आहे इन्स्ट्रक्शनचा पार्ट तो या प्रश्नामध्ये कव्हर होतो. तर याच पद्धतीचा पुढचा आपण प्रश्न घेणार आहोत. तो आहे बाजारभाव 80 रुपये होता तेव्हा अमोलने 100 रुपये दर्शनी किमतीचे 50 शेअर्स विकत घेतलेले आहेत. त्या वर्षी कंपनीने 20% लाभांश दिला, तर गुंतवणुकीवर मिळालेल्या परताव्याचा दर काढा. अशा पद्धतीचा प्रश्न आहे. प्रश्न समजून घेणं खूप गरजेचं आहे, कारण जर आपण अर्थनियोजनाचे जर चॅप्टरचे जर प्रश्न बघायला गेलं तर जवळपास वर्ड प्रॉब्लेम आहेत, शाब्दिक उदाहरणे आहेत. त्याच्यामुळे त्याचा अर्थ तुम्हाला व्यवस्थित समजला असेल तर तुम्ही अल्टिमेट आन्सरपर्यंत पोहोचू शकता. तर बघा, बाजारभाव किती रुपये आहे हो त्याचा, म्हणजे काय दिलेलं आहे हे समजलं पाहिजे. बाजारभाव 80 रुपये आहे, म्हणजेच निश्चितच आपण त्याला म्हणणार आहोत मार्केट व्हॅल्यू आहे.
मार्केट व्हॅल्यू किती, जे दिलेली माहिती आहे ती पहिल्यांदा एकत्रित लिहून घेऊयात आपण. बाजारभाव जो आहे तो किती रुपये आहे, 80 रुपये आहे. एका शेअरचा बाजारभाव 80 रुपये आहे. त्यावेळेस अमोलने 100 रुपये दर्शनी किमतीचे 50 शेअर्स घेतलेले आहेत. म्हणजे त्याच शेअर्सची दर्शनी किंमत किती रुपये आहे, दर्शनी किंमत 100 रुपये आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात येतं, पाठीमागच्या जर उदाहरणाचा रेफरन्स इथं घ्यायचा असेल तर बाजारभाव आणि दर्शनी किंमती या दोघांमधलं जर आपण तुलना केली तर तुम्हाला लक्षात येतं दर्शनी किंमत कशी आहे, बाजारभावापेक्षा जास्त आहे. बरोबर आहे. म्हणजे दर्शनी किंमत जास्त आहे. म्हणजे आपण म्हणतो फेस व्हॅल्यू ग्रेटर दॅन असेल मार्केट व्हॅल्यू, तर आपण सांगणार आहोत की तो जो शेअर्स असणार आहे, शेअर्स कसा आहे, अवमूल्यनावर आहे, शेअर्स डिस्काउंटवर आहे, अशा पद्धतीने आपण म्हणतो. आणि त्याच गोष्टीचा फायदा घेऊन काय केलेला आहे अमोलने, आता शेअरचा भाव खाली झालेला आहे. म्हणजे कमी प्राइस झाल्यानंतर बरेच लोक काय करतात, इन्व्हेस्ट करतात आणि भाव वाढल्यानंतर मात्र ते विक्री करून तो आपला नफा कमवत असतात. त्याच पद्धतीने अमोलनं असं काहीतरी लॉजिक लावलेलं असेल. मग शेअर्स खरेदी केलेत. किती शेअर्सची संख्या किती आहे, शेअर्सची संख्या, अमोलने खरेदी केलेल्या शेअर्सची संख्या जर बघितलं तर किती आहे, 50 आहे. इथं दिलेलंच आहे, आपण दिलेलंच लिहिले आहे, विकत घेतलेले आहेत. त्या वर्षी कंपनीने 20% लाभांश दिलेला आहे. डिव्हिडंड 20% काय दिलेलं आहे कंपनीनं, अमोलला 20% डिव्हिडंड दिलेला आहे, जो लाभांश आहे. म्हणजे नफा जो आहे त्या कंपनीला ओव्हरऑल वर्षामध्ये झालेला तो नफा अमोलला एक वर्षाच्या शेवटी किती टक्क्यानं दिलेला आहे, 20% दिलेला आहे. त्याच्यानंतर तर गुंतवणुकीवर मिळालेला परताव्याचा दर काढा. ह्याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या कन्सेप्ट तुम्हाला नवीन आहेत. रेट ऑफ रिटर्न्स काढायचे, तुम्हाला परताव्याचा दर काढायचा आहे. मग ही दिलेली माहिती आपण लिहिलेली आहे. इथं आपल्याला लाभांशाचा दर पण दिलेला आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं हा जो लाभांश असतो का नाही, हा लाभांश तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं लक्षात आलं पाहिजे की लाभांश जो असतो, डिव्हिडंड असणार आहे, डिव्हिडंड जो असणार आहे तो आपल्याला दिला जातो. कशावर दिला जातो, तर दर्शनी किमतीवर दिला जातो. हे मात्र विसरायचं नाही. नाहीतर तुम्ही जर बाजारभावावर जर लाभांश लावत असाल तर मात्र तुमचं उत्तर चुकणार आहे. ही बेसिक कन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. चला मग आपण बघूयात त्याचं जे मूल्य होणार आहे, त्यानं जे खरेदी केलेली शेअरची संख्या आहे त्याचं मूल्य बघूयात आपण. बघा, एकूण बाजारभाव करणार आहात तुम्ही. कशाचा बाजारभाव करणार आता, एकूण सगळ्याच जे 50, एका शेअरचा बाजारभाव 80 रुपये आहे. म्हणजे निश्चितच अमोलला ते किती खरेदी करायचे, शेअर्स 50 खरेदी करायचे आहेत. म्हणजे किती रुपये लागतील हे काढलं पाहिजे आपण. म्हणून आपण काय करणार आहोत, एकूण पैसे लागलेले काढायचे आहेत. म्हणून एकूण 50 शेअर्सचा बाजारभाव बरोबर काढा. किंवा तुम्ही आता याला वेगवेगळ्या पद्धतीने लिहू शकता. बाजारभाव याला असं पण लिहिता येतं, अमोलची एकूण गुंतवणूक, जेवढे पैसे गुंतवलेले आहेत त्याला आपण गुंतवणूक पण म्हणत असतो. 50 शेअर्स खरेदी करताना किती रुपये लागलेत हे काढण्यासाठी आपण गुंतवणूक ही म्हणू शकता. मग त्याही पद्धतीने लिहू शकता. किंवा एकूण 50 शेअर्सचा बाजारभाव आपण काढू शकता अशा पद्धतीनं. किंवा एकूण गुंतवणूक जरी लिहिलात तरी चालेल. मग किती आहे त्याची गुंतवणूक, शेअर्सची संख्या किंवा शेअर्सचा बाजारभाव अधिक काय असणार आहे बरं, आता एकूण शेअर्स किंवा शेअर्सची संख्या. मग एकूण शेअर्सचा बाजारभाव किती आहे, 80. सॉरी, इथं प्लस लिहिलं का आपण, गुणिले असणार आहे, मल्टिप्लाय बाय काय असणार, एकूण शेअर्स किती आहेत 50. मग 8×5 = 40 हे, आणि हे इथले 2 शून्य म्हणजे 4000 रुपये त्याची काय असणार आहे, गुंतवणूक असणार आहे. तर आपल्याला लाभांश काढायचा हे लक्षात ठेवा. परताव्याचा दर काढायचा आहे. म्हणजे त्यानं जे गुंतवलेली रक्कम आहे त्या गुंतवलेल्या रकमेवर त्याला किती रिटर्न्स भेटतात हे आपल्याला काढायचे. किती टक्के म्हणजे 100 रुपयाला किती रुपये रिटर्न्स भेटतात हे आपल्याला काढायचं आहे. मग गुंतवणूक 4000 रुपये आहे. म्हणजे त्यानं त्या कंपनीसाठी 4000 रुपये दिलेले आहेत आणि त्या 4000च्या बदल्यात कंपनीनं त्याला हे 50 शेअर्स दिलेले आहेत. नेक्स्ट मग पुढे काय आहे आता बघा, थोडं लक्षात येईल तुम्हाला. आता हे 4000 रुपये गुंतवणूक केलेली आहे. मग मी तुम्हाला म्हटलेलं आत्ताच, लाभांश जो काढायचा असेल तर तुम्हाला कशावर काढावा लागतो, दर्शनी किमतीवर काढावा लागतो. मग आपण या 50 शेअर्सची जी आहे तर एकूण दर्शनी किंमत पण आपण काढली पाहिजे. मग आपण 50 शेअर्सची दर्शनी किंमत काढूयात आणि त्याच्यानुसार तुम्हाला लाभांश किती रुपये मिळतो ते आपण काढणार आहोत. मग शेअर्सची संख्या किती आहे 50. मग आपण 50 शेअर्सचा काय करणार आता तुम्ही हो, बाजारभाव जसं काढला तसं 50 शेअर्सची
दर्शनी किंमत काय येणार आहे आता, जसं आपण बघितलेलं आहे दर्शनी किंमत शेअर्सचा बाजारभाव आणि एकूण किंमत शेअर्सची संख्या जी आहे याच्यावरून काय काढला होता तुम्ही 50 शेअर्सचा बाजारभाव काढला होता. त्याच पद्धतीनं 50 शेअर्सची दर्शनी किंमत जी असणार आहे ती असं असणार आहे की दर्शनी किंमत किती आहे एका शेअर्सची, 100 रुपये आहे, गुणिले त्याची जी काही एकूण संख्या आहे शेअर्सची ती संख्या किती आहे 50, या दोघांचा गुणाकार केल्यानंतर एकूण 50 शेअर्सची दर्शनी किंमत मिळेल. दर्शनी किंमत का काढतोय आपण, कारण दर्शनी किंमतीवर काय लागला जातो तर लाभांश दिला जातो. तर हे 50 गुणिले 100 येतं किती उत्तर हो आपलं 5000 रुपये येतात. म्हणजे त्याची जी दर्शनी किमतीनुसार जर त्याची इन्व्हेस्टमेंट आपण बघायला गेलं, गुंतवणूक बघायला गेलं तर किती रुपये आहे 5000 रुपये. मग आता ही 50 शेअरची दर्शनी किंमत आल्यानंतर तुम्ही काढू शकता याचा वरचा जो काही आहे लाभांश, एकूण लाभांश बरोबर तुम्हाला काढता येतं. एकूण टोटल डिव्हिडंड इज इक्वल टू जो असणार आहे तर किती असेल डिव्हिडंड, तर या 5000 रुपयाचे तुम्ही किती आहे जो लाभांशाचा दर आहे टक्के किती दिलेला आहे 20% आहे. तर या 20% कशाचे काढायचे तुम्हाला 5000चे 20% काढायचे आहेत. लाभांश एकूण दर्शनी किंमत गुणिले दर, लाभांशचा दर किती आहे पर्सेंटेजमध्ये, त्या पद्धतीने. म्हणजे हे 2 शून्य कॅन्सल होतील तुमचे, परत हे 2 शून्य कॅन्सल होतील, म्हणजे किती आले हे 50 गुणिले 20, 5 दुनी 10 आणि हे 2 शून्य म्हणजे 1000 रुपये जो असणार आहे तो काय असणार आहे तर लाभांश दिला जातो. पण आता बघा जनरली तुम्हाला इथं काय दिलेलं आहे एकूण लाभांश तुम्ही काढलेला आहे, परंतु आपल्याला विचारलेलं काय तर गुंतवणुकीवर मिळालेला लाभांशाचा म्हणजे मिळालेला परताव्याचा दर आपल्याला काढायचा आहे, म्हणजे रेट ऑफ रिटर्न्स काढायचे आहेत. आपण काय काढलेलं आहे टोटल डिव्हिडंड काढलेला आहे. मग आता लाभांशाचा जे काही परताव्याचा दर आहे, परताव्याचा दर बरोबर आता आपलं सूत्र असणार आहे परताव्याचा दर बरोबर एकूण लाभांश भागिले टोटल तुम्ही जी इन्व्हेस्ट केलेली अमाऊंट आहे एकूण गुंतवणूक, लाभांश भागिले काय असेल गुंतवणूक, एकूण गुंतवणूक गुणिले काय असणार आहे 100. मग आता ठेवा याच्यामध्ये लाभांश किती आहे 1000 आहे, 1000 भागिले गुंतवणूक किती केली आपण 4000 रुपये केलेली आहे. मग हे 4000 रुपये येतील खाली, 4000 गुणिले किती 100, 2 शून्य कॅन्सल झाले, हे 2 शून्य कॅन्सल झालेले आहेत, इथला 1 शून्य इथला 1 शून्य म्हणजे किती आहे 100 भागिले 4, म्हणजे 100 भागिले 4 म्हणजेच 25% दर जो असतो परताव्याचा दर असणार आहे तो पर्सेंटेजमध्ये आपण दाखवणार आहोत. म्हणजे हे 25% जो असणार आहे तो परताव्याचा दर असणार आहे. या पद्धतीने तुम्हाला काढता येतं. ही झाली आहे एक मेथड आपण बघितलेली आहे. याच पद्धतीनं आपल्याला अजून एक मेथड अजून एका मेथडनुसार आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सोडवता येतं. ती दुसरी मेथड कशा पद्धतीने असेल, तुम्हाला इथपर्यंतचा तर भाग तुम्हाला काढावाच लागेल, कारण शेअर्सची दर्शनी किंमत तुम्हाला माहिती असलं पाहिजे. त्याच पद्धतीने त्यानं केलेली गुंतवणूक पण तुम्हाला माहिती पाहिजे. पण एक जनरल आहे, बेसिक नॉलेज तुम्हाला असलं पाहिजे. त्या पद्धतीनं जनरल जरी विचार केला तर त्या पद्धतीने तुम्हाला सोडवता येतं. तर बघा दुसरी पद्धत मी इथंच तुम्हाला सांगेन, याच्यासाठी तुमचा काय अप्रोच असला पाहिजे. जसं की इथे एकूण गुंतवणूक किती आहे 4000 रुपये आहे. त्या 4000 रुपये गुंतवल्यानंतर त्याला रुपये किती वापस भेटतात 4000 रुपयाला 1000 रुपये काय भेटतात म्हणजे वापस भेटतात, म्हणजे रिटर्न्स म्हणजे लाभांश मिळतो, बरोबर आहे. परंतु जर तुम्ही विचार केला तुम्हाला पर्सेंटेजमध्ये काढायचा आहे, दर काढायचा आहे परताव्याचा दर म्हटलं की काय असतो रेट ऑफ रिटर्न्स, म्हणजे 100 रुपयाला किती 4000 रुपयाला किती रुपये मिळतात 1000, तर 100 रुपयाला किती रुपये मिळतात अशा पद्धतीने पण मांडणी करू शकता. आणि ही पण पद्धत तुमच्यासाठी सोपी आहे, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला हे असं सूत्र वगैरे पाठ करण्याची आवश्यकता नाही. मग आता हे कसं असणार आहे तर 100 भागिले 4000 हे इथंच लिहायचं, याच्या खाली छेदामध्ये हे 4000 लिहायचं आणि गुणिले इकडचं पुढचं जे राहिलेलं आहे ते आपण इथं लिहायचं आहे. हे काय असणार आहे परताव्याचा दर बरोबर आपल्याला अशा पद्धतीने मांडणी केल्यानंतर सोडवता येतं. मग आता इथं किती असणार आहे हे 3 शून्य असणार आहेत आपले, हे इथले 3 शून्य कॅन्सल झाले, 4 भाग गेला म्हणजे किती येतं उत्तर आपलं 25% हे असणार आहे दर, परताव्याचा काय असणार आहे दर, रेट ऑफ रिटर्न्स. म्हणजे दोन्ही मेथड्स आहेत, दोन्ही मेथड्सपैकी तुम्हाला जी सोपी वाटते त्या मेथडनुसार तुम्ही सोडवू शकता. याच्यामध्ये फक्त काय सगळे कॅल्क्युलेशनचा वगैरे सगळा पार्ट सेमच येणार आहे, फक्त फरक जो असणार आहे तो असणार आहे फक्त इथं तुम्हाला फॉर्म्युला वापरायची गरज नाही, इथं तुम्हाला एक साधं बेसिक नॉलेज तुम्हाला असलं पाहिजे. हे आपण जनरली आपण जे वापरतो, जे व्यवहारामध्ये आपल्याला समजतं त्या पद्धतीने इथं वापरला तरी तुम्हाला लक्षात येईल. पण इथं मात्र तुम्हाला हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. आणि फॉर्म्युला पण काय अवघड नाही, याही पद्धतीने सोडवलं तरी काही अडचण येणार नाही. अशा पद्धतीने आपण हे 2 प्रश्न बघितलेले आहेत. प्रश्न पहिला
दुसरा पण बघितला आणि प्रश्न तिसरा, म्हणजे अशा पद्धत पहिला दुसरा आपले प्रश्न झालेले आहेत. आणि 2 प्रश्न जे आहेत हे तर अगदी सोपे आहेत. या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. आत्ताचा जो प्रश्न बघितलेला आहे आपण प्रश्न क्रमांक 2 हा तुम्हाला जर आलाच परीक्षेमध्ये तर याचं जे वेटेज असणार आहे तर 3 मार्क्ससाठी तुम्हाला हा प्रश्न येऊ शकतो. अशाच पद्धतीचा जो काही पुढचा पार्ट असणार आहे याच सराव संचाचे जे अनुषंगानं जे पुढचे प्रश्न आहेत ते आपण लवकरच घेऊन भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.